नमस्कार. झी 24 तासच्या कृषी सन्मानमध्ये आपलं स्वागत. जय जवान जय किसान हा आपल्याला नारा जो मिळालेला आहे तो लाल बहादूर शास्त्री यांच्यामुळे हे जे घोषवाक्य आहे त्यापुढे जय विज्ञान देखील वाजपेयीजींनी सुरू केलेलं होतं. पण मूळ असा मुद्दा आहे की आज आपल्यासोबत ह्या प्रत्यक्ष शब्दाला खरं करणारे व्यक्तिमत्व आहे डॉक्टर शिवाजीराव डोळे. मी असं का म्हणतोय ते तुम्हाला थोडक्यातच सांगतो. कारण मुळात ब्लॅक कॅट कमांडो आपल्याला प्रत्येकाला लहानपणी बघतो आपण, मिलिटरीचे कमांडो असतात, आपल्यालाही कधी कधी व्हावंसं वाटतं, पण प्रत्येकाला शक्य नसतं. हे स्वतः त्यातले आहेत, पूर्ण आर्मी ऑफिसर राहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे नुसते आर्मी ऑफिसर न राहता त्यांनी शेतकरी हा प्रांत त्यांचा जो आहे, ज्याची आवड जी आहे ते जपलेलं आहे. आणि त्यांनी स्वतःबरोबर असे 85,000 अधिकारी सैनिक जमवले आहेत जे शेती किंवा त्यांच्या सहकारी संस्थेमध्ये काम करतात. त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. कारण 85,000 जवळजवळ हा आकडा काही कमी नाही, सुमारे 85,000 आहेत. डॉक्टर शिवाजीराव डोळे एक स्वतः दूरदर्शी नेतृत्व आणि माजी सैनिक आहेत. आणि राष्ट्रसेवेतून ग्रामीण समाजाच्या सबलीकरणाकडे त्यांनी त्यांच्या व्यंकटेश्वरा कॉपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड, ज्याचे ते स्वतः चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, या माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत. या संदर्भात जर अधिक सांगायचं झालं तर बहुराज्यीय सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी उत्तर प्रदेश ते केरळ आणि गुजरात ते ओडिशा अशा 12 राज्यांमधील जवळपास 1.5 लाखपेक्षा जास्त सभासदांना एकत्र आणलं आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक सबलीकरण होण्यास मदत होते. मला सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मुळात तुमचं एक सैनिकी क्षेत्र आणि शेती आणि त्याच्यात पुढे कार्य करत राहणं हे कसं काय? थँक्यू सर. प्रथम तर मी सर्व शेतकरी बांधवांना आज या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आहे. देशाची सेवा करायची संधी गरीब परिस्थितीने दिली आणि देशाची सेवा खूप चांगल्या प्रकारे झाल्यानंतर ॲग्री आणि BSc केल्यामुळं आपलं उज्ज्वल भविष्य हे शेती क्षेत्रामध्येच घडावं, पहिल्यापासून हा माझं व्हिजन होतं. म्हणून मी निवृत्तीनंतर ह्या फील्डमध्ये परत शेतकरी बांधवांना एकत्र घेऊन कामाची सुरुवात केलेली आहे. पण म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात होता त्यामध्ये शिस्त हा मोठा भाग होता. शिस्त आणि सतत काहीतरी वेगळं शिकणं आणि स्वतःच्या प्रयोगातनं शिकणं, याचा तुम्हाला या क्षेत्रात किती फायदा झाला? बघा, डिफेन्स जर म्हटलं तर रूल्स खूप स्ट्रॉंग असतात डिफेन्सचे. त्याच्यामुळे पूर्ण भारतातील अलग अलग राज्यातील जवान लहान आणि मोठा भाऊ म्हणून सर्व्हिस करत असतात, कधीही भांडणं करत नाही आणि प्रेमाची भावना असते त्या ठिकाणी. तर मी जेव्हा याची जी सुरुवात केली त्यावेळेला मला एक कळालं की निवृत्त झाले सर्व जवान जर एकत्र आणले आणि आपण एकत्र येऊन जर परत काम करायला सुरुवात केली निवृत्तीने अनुभव घेऊन, तर मोठं काम होऊ शकतं, म्हणून सुरुवात केली इथे. पण निवृत्त सगळ्या सैनिक अधिकारी जे आहेत त्यांना एकत्र आणणं हे कसं काय जमवून आणलं आणि त्याच्यासाठी काही आव्हानं आली होती? आव्हानं तर खूप आली, पण जे शिकायला भेटलं ते ब्लॅक कॅट कमांडोपासून. कारण ब्लॅक कॅट कमांडो ही देशातली चांगली टॉपची जॉब आहे, नोकरी आहे. खूप चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये आणि ती खूप शिस्त शिकवते, क्विक डिसिजन घेण्याचा निर्णय आणि आपुलकीचं लोकांना आपल्याजवळ मित्रांना जवळ कसं घेऊन सोबतला टीमला घेऊन चालायचं, ते खूप काही शिकायला भेटलं त्याच्यामधून आणि ते आज या ठिकाणी परिपूर्ण मी अंमलात आणलेलं आहे. पण मग हे सगळं करताना तुम्हाला किती काळ लागला आणि कशा पद्धतीचं सहकार्य देखील उपलब्ध झालं, सरकारी पातळीवर असेल किंवा सैनिकांच्या माध्यमातून असेल? बघा, ज्यावेळेस ॲग्रिकल्चरची सुरुवात, शेतीची सुरुवात केली, मला जरी अनुभव असला परंतु वय कमी असल्यामुळे मी शेतकरी बांधवांना सांगितलं की आपण एकत्र येऊ, संघटित शेती करू आणि शेतीमधून काढलेलं उत्पन्न आपण परकीय देशामध्ये एक्सपोर्ट करू, जेणेकरून आपल्या मालाला चांगला भाव भेटेल, हे मी समजून सांगायचो. परंतु शेतकरी मला बोलायचे की तू आम्हाला तर शिकू नको, कारण तुझं जेवढं वय आहे तेवढं आमचं अनुभव आहे आणि तू आम्हाला शेतीचं काय शिकवणार. म्हणून मी अजंगवडेल मालेगाव या ठिकाणी प्रथम शेती घेतली. 528 एकर शेती आहे आणि ह्या शेतीला सेंद्रिय शेती करायची सुरुवात केली. तिथे 1,500 गिरगाई आता आहेत त्या ठिकाणी. तर 1,500 गिरगाई आणि सेंद्रिय शेती आणि शेतीशी पूरक दुय्यम व्यवसाय, भरपूर आता व्यवसाय चालू झालेले आहेत. तर हे सर्व स्वतः इम्प्लिमेंट करलं आणि ते आता शेतकऱ्यांना एक डेमोच्या स्तरावरती त्यांना दाखवायला सुरुवात केली. त्यांना पावत्या दाखवल्या आपल्या की आपण आमचे कांदे किती चांगल्या क्वालिटीचे झालेले आहेत किंवा बाकीचे द्राक्ष युरोप, जर्मनी, नेदरलँड आम्ही एक्सपोर्ट केलेले आहेत. त्यांना हे कळायला लागलं की हा जो मुलगा जे बोलतोय ते ग्राउंडला दिसायला लागलं आहे आता. आणि त्या माध्यमातून जवळजवळ 1.5 लाखपेक्षा जास्त शेतकरी जोडलेले आहेत.
12 राज्यात कार्य झाले. महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, गोवा, गुजरात, मध्य ओरिसा, छत्तीसगड आणि यूपी. आता 12 राज्यामध्ये कार्य आपण चालू केलेलं आहे. खूप छान आहे. कदाचित यामुळेच केंद्रीय नेतृत्वाने सहकार आणि गृह क्षेत्रातले जे मंत्री आहेत अमितजी, त्यांनी तुमची दखल घेतलेली आहे आणि ते स्वतःही तुमच्या व्यंकटेश्वरा फार्म यामध्ये आले होते. मुळात तुम्ही प्रयोग परीक्षण देखील करतात. मग त्या संदर्भात काय अधिक सांगाल? बघा, मी तर माननीय या देशाचे गृहमंत्री एवं सहकारिता मंत्रालयाचे अध्यक्ष माननीय अमितभाई शहाजींना धन्यवाद देऊ इच्छितो आहे की ते खरोखर शेतावरती आले. त्यांनी जवळजवळ 1 ते 1.5 घंटा पूर्ण प्रोजेक्ट बघितले आणि त्यांच्या हातून एक भारतातील महाराष्ट्रातील आधुनिक अशी लॅब जी वॉटर टेस्टिंग, सॉईल टेस्टिंग आणि पाणडेट परीक्षणचे त्यांनी त्यांच्या हातून उद्घाटन केलं आहे. उद्घाटन भरपूर ठिकाणी केले असतील, परंतु ही सहकारातून समृद्धीच्या तत्वावर चालणारी पहिली निःशुल्क ही लॅब ओपन केली आहे, जेणेकरून आज शेतकऱ्याला खर्च वजा प्रॉफिट जर कधी मायनसमध्ये जर जात असेल तर शेतकरी बांधवांना हे माहिती नाही की माझ्या जमिनीमध्ये कार्बन कंटेंट किती आहे, नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे, झिंक किती आहे, टाकायचं काय. 10 गोणे आणल्या म्हणजे टाकून मोकळा झाला असं नाही. नेमकं कमी जे आहे तेवढं जर टाकलं तर जे वेस्ट जाणार आहे ते वाचेल, त्याचे पैसे वाचणार. आणि हे कळत नसल्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये आज पण शेती करत असताना तेवढे नाही अर्न झालं तर आत्महत्या करतात. तर ही आत्महत्या कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून आतापर्यंत मी शेतकऱ्यांना अनेक राज्यातून, जिल्ह्यातून व्यंकटेश्वरा फार्मला जवळजवळ 2.5 लाखापेक्षा जास्त शेतकरी तिथे येऊन बघून गेलेले आहेत. आणि खरोखर आज गर्व होतो की शेतकरी, जसं आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर पहिले बोलतो की तुम्ही पहिले रक्त चेकअप करा, तुमच्या शरीरामध्ये कशाची कमी आहे काय. मी शेतकरी बांधवांना तेच सांगतो की तुम्हाला जर निःशुल्क आहे तर तुम्ही आपल्या जमिनीची पूर्ण माती परीक्षण करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. आमच्या लासलगाव परिसरामध्ये कांदे लावून मोकळून जातात. काय तुझ्या शेतात कांद्याचे येतात काय? कांद्याच्या ठिकाणी दुसरं पीक येत नाही का? मग सर्वांनी एकच पीक का लावायचं? मका सर्व मका लावून मोकळं जातात. जेव्हा शेतकऱ्यांना कळेल की आपल्या शेतामध्ये वेगवेगळे क्रॉप येऊ शकतात, शेजाऱ्यांनी जे पेरलं तेच आपण लावलं असं काही नाही आहे, तर ही कुठेतरी रूढी परंपरा थांबायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी याचं स्वतः आत्मपरीक्षण करून आणि स्वतःचा निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणालात की मंत्री महोदय तिकडे साधारण 1.5 तास होते. मुळात मंत्र्यांना भेटणं हे तितकंसं सोपं नसतं, पण मंत्री भेटल्यानंतर त्या शेती क्षेत्रातली जी आव्हानं आहेत ती तुम्ही त्यांच्यापुढे मांडलीत का आणि त्यावरती त्यांचा रिस्पॉन्स कसा होता? कारण हे जाणणं महत्त्वाचं आहे की जर एखादी घोषणा सरकारकडनं होते पण त्याच्या अंमलबजावणीत जर अडचणी येत आहेत तर त्यावरती आपल्याला काय उत्तर मिळतात? बघा, मी माननीय मंत्री महोदयजींना काही शब्द खूप स्पष्ट वक्त्यामध्ये बोललो, कारण मला माहीत आहे ही संधी परत भेटणार नाही आहे, हे परत आपल्या शेतावरती कधी येणार नाही. त्याच्यामुळे मी स्पष्टपणे त्यांना काही मुद्दे मांडले. त्यातला एक मुद्दा बोलतो आहे की इथेनॉलपासून मका आणि राईसपासून इथेनॉल बनण्यासाठी पुणे इंदापूर MIDCमध्ये आम्ही 200 KLPD 2 लाख लिटर पर डे इथेनॉलचं प्रोजेक्टचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांचं आमचं रजिस्ट्रेशन चाललं आहे. शेतकरी बांधवांना त्या मकेचा हमीभाव भेटेल आणि हमीभावच नाही भेटणार, त्यांची लूट होऊ नये म्हणून आम्ही कोऑपरेटिव्हचं लायसन्स काढलेलं आहे. मंडीचं स्वतः आम्ही मंडी लावणार, तिथं शेतकऱ्यांचा माल घेणार, त्यांच्या अकाउंटला डायरेक्टली MSP स्वरूपामध्ये पैसे टाकणार, म्हणजे मध्ये आमच्यामध्ये बिचुले कोणीही नाही आहे. अशा स्वरूपामध्ये जर हा पहिला प्रोजेक्ट 200 KLPDचा आहे, आम्ही कोऑपरेटिव्हमधनं 10 प्रोजेक्ट आता अपकमिंग सूनमध्ये केलेले आहेत, सुरू केलेला आहे. पहिला प्रोजेक्ट जर झाला तर जवळजवळ 5 लाख शेतकऱ्यांना हमी भाव आणि त्यांच्या अकाउंटला पेमेंट जाणार, म्हणजे कैक 1000 कोटी. हा 200 KLPDचा प्रोजेक्ट 560 कोटीचा प्रोजेक्ट, म्हणजे मका दरवर्षी एका प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अकाउंटला जाणार, ही मोठी गोष्ट आहे. पण मग यातनं मार्गदर्शन कशा पद्धतीने करता तुम्ही? तुम्हाला म्हणजे काय त्याच्यासाठी सोय आहे शेतकऱ्यांची? बघा, आता माझ्याकडे ऑलरेडी वेगवेगळी टीम आहे, जे तज्ज्ञ लोक आहेत. ह्या तज्ज्ञ लोकांना आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी नेमणूक केलेली आहे. आता सॉईल टेस्टिंगचे लोक वेगळे आहेत. जवळजवळ 10 सायंटिस्ट लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की ही पहिलं गीर गाईचा पहिला प्रोजेक्ट आहे की 1,500 गीर गाई एका छताखाली. गीर गाईच्या गोबर गोमूत्रपासून पंचगव्य अगरबत्ती बनवलेली आहे. गिरगाईच्या गोबरपासून आम्ही इको फ्रेंडली नॅचरल पेंट बनवलेला आहे. गिरगाईच्या गोमूत्रपासून आम्ही मायक्रोन्यूटन तयार केलेले आहे, बायोसीएनजी तयार केलेलं आहे, वर्मी कंपोस्ट तयार केलेलं आहे. अशा प्रकारचं दुय्यम व्यवसाय. मग आम्ही आता जे हळद पिकवतो, दरवर्षी माझी 100 एकर हळद असते, त्या हळदीचं प्रोसेसिंग प्लांट शेतातच लावलेलं आहे. म्हणजे शेतामध्ये कच्ची हळद तिला उबळून घेतल्यानंतर सुकून आणि ड्राय करून डायरेक्टली, म्हणजे तुमच्यावाली आमची जी हळद आहे 300-350-400 रुपये किलोनं आम्ही विकतोय. ती शेतकरी कितीने विकतोय?
एक 70 ते 80 रुपयावरती त्याची हळद जाते. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला मालाला दाम भेटणार नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी ग्रुप शेती करणं खूप काळाची गरज आहे. पण कृषीबरोबर तुम्ही उद्योजकीय प्रशिक्षण देखील देतात, त्याबद्दल काय सांगा? उद्योजक बनण्यासाठी प्रथम तर आता तिथे आम्ही अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण एवं उद्योजक प्रशिक्षण चालू केलेलं आहे. निःशुल्क 500 मुलांना आम्ही तिथं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली. पहिली बॅचमध्ये सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग देतो मॉर्निंग पिरियडमध्ये 9 ते 1:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर दुपारून 3 ते 6 वाजेपर्यंत आम्ही ह्या जी मुलं आहेत तिथे त्यांना अगरबत्ती बनवायला शिकवायला सुरुवात केलेली आहे, पेंट बनवायला सुरुवात केलेली आहे. मुलांना सेल्स आले पाहिजे, मार्केटिंग आले पाहिजे, बोलता आले पाहिजे, व्यवसाय करता आले पाहिजे. तर म्हणजे आम्ही नोकरी प्लस उद्योजक बनवण्याचं हे पहिलं केंद्र स्थापन केलं. ते पण निःशुल्क आहे आणि सर्व गरिबाची मुलं आहेत. मुळात आता म्हटलं जातं की तरुण शेतीकडे आकर्षित होत नाही, तर ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आणि तरुणांनी आकर्षित होण्यासाठी तुमच्याकडनं कोणते प्रयत्न होत आहेत? तरुण आकर्षित हे बोलण्यापेक्षा मी बोलेन की याच्यामध्ये सर्वात मोठा रोल आईवडिलांचा आहे. आत्तापर्यंत आईवडिलांनी मुलांना शेती आपली आहे हे पण माहीत नाही, आपला शेतीचा बांध कुठे आहे ते पण मुलांना माहिती नाही. वडील जातात चक्कर मारून शेताला, वापस येतात, विषय संपला, मुलांना काही माहीत नाही. आणि आईवडिलांनी मुलांच्या मनावरती बिंबवलेलं आहे की नोकरी कर, नोकरी सेफ असते, नोकरीमध्ये तुला सर्व काही करिअर घडवायचं असतं. जेव्हा मुलं आईवडील बोलणार मुलांना की बाबा नोकरी एक जगायचं साधन आहे, पण तू जेव्हा शेतीमध्ये उद्योजक बनशील तर तू नक्कीच मोठा होशील आणि स्वतःचं जीवन चांगल्या प्रकारे जगशील. जर तसं करायचं असेल एकदा व्यंकटेश्वरला व्हिजिट कर. व्यंकटेश्वरामध्ये आलेला व्यक्ती हा कित्येक मुलं व्यवसायाकडे वळालेले आहे. जवळजवळ 100 शेतकरी बांधवांनी माझे पाय पडले येऊन. मला त्याची लाज वाटते की बाबा मी इथं आल्यानंतर माझी शेती विकायची, मी दिलेलं टोकन ते पण मी वापस घेतलं. म्हणजे शेती विकायची नसते, शेती ही राखायची असते. आणि हे मला खूप गर्व आहे की जी आपण शेती विकून मुलांना नोकरीला लावतो, मुलगा नोकरीला गेल्यानंतर आपण वृद्ध आश्रमामध्ये जातो हे, आणि याच्यामुळे वृद्ध आश्रमामध्ये आईवडिलांची जास्त संख्या वाढत चाललेली आहे. म्हणून मला असं वाटतं की शेती विकल्यापेक्षा मुलांना शेतीमध्ये गोडी निर्माण करायला पाहिजे आणि शेतीमध्ये उद्योजक बनवायला पाहिजे. जसं आम्ही तिथे एक छोटंसं आहे, 528 एकर आमची छोटी शेती आहे, पण 528 एकर शेती देशाला दिशा द्यायला सुरुवात केली. म्हणून देशाचे गृहमंत्री येऊन गेले आणि खूप त्यांनी चांगली आम्हाला एक मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच एक शेवटचा प्रश्न असा आहे की मुळात आता आज कृषी सन्मान आहे चर्चासत्र इथे होतं आहे, काय मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी राजकारण्यांकडे? कारण पुढचे सेशन हे राजकीय पटलावरती देखील येणार आहेत. शेतकऱ्याचा मानसपुत्र म्हणून जर कधी बोलायचं ठरलं तर मी शासनाला एक रिक्वेस्ट करेन की जी मार्केटमध्ये जी मंडी तयार झालेली आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव आजपर्यंत का भेटत नाही की खर्च वजा प्रॉफिट त्याला माहिती आहे की इथं काही नाही, परंतु जेव्हा शेतकरी विकायला येतो त्यावेळेस बिचोला जो मध्ये आहे तो कोथिंबीरची जुडी 3 रुपयाला घेतो आणि 25 रुपयाला विकतोय. शेतकऱ्याच्या मालाला भाव आजपर्यंत का भेटत नाही की खर्च वजा प्रॉफिट त्याला माहिती आहे की इथं काही नाही, परंतु जेव्हा शेतकरी विकायला येतो त्यावेळेस बिचोला जो मध्ये आहे तो कोथिंबीरची जुडी 3 रुपयाला घेतो आणि 25 रुपयाला विकतोय. कांदा 3 रुपये 4 रुपयाने किलोने घेतो आणि दिल्लीसारख्या ठिकाणी 25 ते 50 रुपयाला विकतोय. तर हे जे मध्ये एक स्ट्रॉंग एक चेन जी लॉबी आहे हिला पर्टिक्युलर ती त्यांनी लक्ष केंद्रित करून तर शेतकऱ्याच्या मालाला एक चांगली मंडी उपलब्ध करून देणे आणि डायरेक्टली तो माल परचेस करून व्यवस्थापन कसं करावं. अजून एक अर्धा मिनिट घेतो मी तुमच्यावाला. आम्ही व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेनं एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केलेलं आहे. ह्या संस्थेमध्ये सभासद झाल्यानंतर त्याला माती परीक्षण फ्री आहे, त्याची कन्सल्टन्सी शेतीची पूर्ण फ्री आहे. त्यांनी माल कोणता तयार करावा, कुठे विकावा, मार्केट कुठे उपलब्ध आहे आणि जर गरज पडली तर युरोपियन गल्फ आणि एशियन कंट्रीपर्यंत माल पोहोचवण्यासाठी व्यंकटेश्वरा सदैव तत्पर आहे. फक्त तुम्ही एकत्र या आणि आपण एकत्र आल्यानंतर क्वालिटीचा माल पिकवला तो युरोपला नक्कीच आपण पाठवू शकतोय. आणि भारतामध्येच काही राज्यामध्ये जे पिकत नाही त्या राज्यामध्ये ज्या राज्यात पिकतंय ते इंटरचेंज जरी केलं तरी मला वाटतं की खूप मोठ्या लेवलला जाईल. तर शेतकरी बांधवाचा जो खर्च होतोय हा खर्च कसा कमी होईल आणि त्याची मेन कारणं काय आहेत हे सरकारने बघायला पाहिजे, मी एवढं सांगू शकतो.
नक्कीच तुम्ही अपेक्षा केलेल्या आहेत आणि पुढच्या सत्रांमध्ये याची उत्तरं देखील आपल्याला मिळतील, विश्वसनीय अशी उत्तरं मिळतील अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद आज तुम्ही झी 24 तासच्या कृषी सन्मानमध्ये आल्याबद्दल. थँक्यू. आपण या ठिकाणी बोलवलं आणि आमच्या पूर्ण शेतकरी बांधवांचा आणि निवृत्त जवानांचा मान सन्मान वाढवलेला आहे. मी मनापासून तहेरील से धन्यवाद देतो झी 24 तासला. थँक्यू सो मच. Thank you. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. किती व्यापक विचार केला जातोय कृषी क्षेत्रात आणि किती व्यापक विचार केला जाऊ शकतो हे आता आपल्याला डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी सांगितलेलं आहे. आणि